हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथाप्रेमी. मी रुपाली. कथेचं नाव आहे डेंजरस इश्क, भाग 51. न्यूयॉर्कमध्ये अक्षत एका क्लबमध्ये ड्रग्ज डिलिव्हर करायला आला होता. पण अचानक तिथे पोलिसांची एंट्री झाली. तो लगेच तिथून पळून जाऊ लागला. पण तिथून पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी लगेच त्याच्या पायावर गोळी झाडली. अक्षत वेदनेने ओरडला. त्याचा पाय पूर्णपणे रक्ताने माखला होता आणि तो वेदनेने विवळत होता. तो खाली जमिनीवर पडला. त्याने पटकन उठण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत पोलिसांनी त्याला वेढले होते. इन्स्पेक्टरने त्याच्यावर बंदूक रोखली आणि लगेच म्हणाला, इथून पळण्याचा विचारही करू नकोस." अक्षतने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढच्याच काही क्षणात त्याला पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून पोलीस स्टेशनला नेण्यात आले. अक्षतकडून ती बॅग हिसकावून घेण्यात आली ज्यामध्ये ड्रग्ज होते. अक्षतची प्रकृती बिघडत चालली होती, कारण एकीकडे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता आणि दुसरीकडे त्याला रॉबिनची चिंता सतावत होती. त्याला भीती वाटत होती की रॉबिन आर्वीला हे सगळं सांगून तर देणार नाही ना. शेवटी त्यालाही आपल्या पैशांवर आणि स्वतःच्या कामावर प्रेम असेलच ना. अक्षत पोलीस ठाण्यात बसला असतानाच इन्स्पेक्टर त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, "तुझ्या पार्टनरचे नाव सांग." अक्षत लगेच म्हणाला, "माझा कोणी पार्टनर नाही, मी एकटाच काम करतो." इन्स्पेक्टरने डोळे त्याच्या गालावर एक जोरदार चपराक बसवली. अक्षतचे डोळे मोठे झाले. तो रागाने म्हणाला, "हाऊ डेअर यू." इन्स्पेक्टरने पुढच्या क्षणी त्याची कॉलर पकडली आणि म्हणाले, "कम विथ मी." असे म्हणून ते त्याला कोठडीत घेऊन गेले आणि त्याला तिथे टॉर्चर करू लागले. अक्षतला पहिल्यांदाच हे सगळं सहन करावे लागत होते. आजपर्यंत कधीही पोलिसांची त्याला हात लावण्याची हिंमत झाली नव्हती. तो त्यांच्याशी खूप चांगल्या प्रकारे डील करायचा, पण आज पोलिसांना ऑफर करण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हते. पैशाच्या नावावर तो पूर्णपणे कंगाल झाला होता. तो या गोष्टीने आश्चर्यचकित झाला होता की न्यूयॉर्कचे पोलीस कोणालाही असे टॉर्चर करू शकत नाहीत. तिथे मारहाणीला परवानगीच नाही. तो नेहमी संशयितांना गोष्टी वधवून घ्यायचे, त्यांचा गुन्हा कबूल करून घ्यायचे, पण त्याला टॉर्चर करून त्याच्याकडून कधीही कोणतीही माहिती घेऊ शकत नव्हते. पण इथे तर असे वाटत होते की पोलीसही त्याच्याशी वैयक्तिक वैर काढत आहेत. अक्षत ओरडत म्हणाला, "स्टॉप इट. तुम्ही लोक मला असे टॉर्चर करू शकत नाही." पोलीसवाला लगेच म्हणाला, "आम्ही काय करू शकतो याचा तू विचारही करू शकत नाहीस. गपचूप आम्हाला तुझ्या पार्टनरचे नाव सांग, नाहीतर." अक्षत अडचणीत सापडला होता. तो रॉबिनचे नाव घेऊ शकत नव्हता. म्हणूनच तो घाईघाईने म्हणाला, "मी तुम्हा लोकांना माझ्या पार्टनरचे नाव सांगेन, पण त्याआधी मला कोणाशी तरी फोनवर बोलायचे आहे आणि मला इतके तर ठाऊक आहेच की फोन करणे हा माझा अधिकार आहे. त्यामुळे तुम्हाला मला तो फोन करू द्यावाच लागेल." पोलिसाने त्याचे बोलणे ऐकून आपल्या सहकाऱ्याकडे पाहिले आणि नंतर काहीतरी इशारा केला. तो लगेच एक फोन घेऊन अक्षतजवळ आला. अक्षतने त्या फोनवरून लगेच आर्वीला कॉल केला आणि समोरून आर्वीने कॉल रिसीव्ह करताच अक्षतने अस्वस्थ होत म्हटले, "प्लीज भाई, मला मदत कर. मी इथे पोलीस स्टेशनमध्ये आहे. या लोकांनी मला पकडले आहे. प्लीज तू लवकर ये. हे लोक मला टॉर्चर करत आहेत." आर्वी त्याचे बोलणे ऐकून काहीतरी बोलणार त्यापूर्वीच फोन डिस्कनेक्ट झाला. तिथेच आर्वी चेहऱ्यावर एक क्रूर स्माईल घेऊन आपल्या फोनकडे पाहत होता. जर त्याने हा फोन अटेंड केला नसता तर अक्षतला पुन्हा फोन करण्याची संधी मिळाली असती, पण आता त्याने फोन अटेंड केला असल्यामुळे त्याला पुन्हा कॉल करण्याची संधी मिळणार नव्हती. तो त्या क्रूर स्माईलसह म्हणाला, "वेळ आली आहे माझ्या बेबी ब्रो, की तुला तुझ्या कर्माची फळं मिळावे. तू इतर कोणत्याही मुलीसोबत जबरदस्ती केली असतीस तर कदाचित मी तुझ्याशी इतका निर्दयी वागलो नसतो. पण इथे गोष्ट माझ्या जानमची आहे आणि तू तिच्यासोबत जे काही केलं आहेस त्यानंतर हे सर्व खूप कमी आहे." असे बोलून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग आपल्या फोनवरून कोणाला तरी फोन लावला. तिथेच अक्षत, जो भीतीने पोलिसांकडे पाहत होता, समोर उभ्या असलेल्या इन्स्पेक्टरचा फोन वाजला तेव्हा त्याने सुटकेचा श्वास घेतला, जेणेकरून कमीत कमी आत्ता फोनच्या बहाण्याने तरी लोक व्यस्त होतील. तो इन्स्पेक्टर आपला फोन अटेंड करत बोलत बोलत जेलच्या बाहेर गेला आणि अक्षत विचार करू लागला की आता तो काय करणार. तिथेच तो इन्स्पेक्टर आपल्या जागेवर येऊन बसला आणि हसत म्हणाला, "जी सांगा मिस्टर आर्वी, आता मी तुमची आणखी काय मदत करू शकतो?" आर्वी हसतच म्हणाला, "मला त्याचे किंकाळणे आणि रडणे ऐकायचे आहे.
इन्स्पेक्टर त्याचे बोलणे ऐकून थक्क झाले, पण त्यांना मिळालेल्या किमतीने पैशांनी त्यांच्या प्रश्नांना आधीच संपवून टाकले होते. त्यांनी लगेच फोन आपल्या खिशात टाकला आणि परत अक्षतच्या सेलमध्ये आले. अक्षतने त्यांना परत येताना पाहिले तशी त्याला परत येताना पाहून अक्षतचे डोळे मोठे झाले. तो काही प्रतिक्रिया देणार त्यापूर्वीच इन्स्पेक्टरने तिथे ठेवलेली रॉड उचलली आणि त्याने अक्षतला मारहाण करायला सुरुवात केली. अक्षत वेदनेने ओरडत होता. त्याचे किंचाळणे आणि रडणे या क्षणी खरोखरच खूप तीव्र इंटेन्स होत होते. तो इन्स्पेक्टर काहीही विचार न करता, काहीही न पाहता त्याला मारतच राहिला. तो कधी त्याच्या खांद्यावर मारायचा, तर कधी पायावर, कधी डोक्यावर, तर कधी कुठे. अक्षतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. आज त्याला पहिल्यांदाच वेदनेची जाणीव होत होती. एरवी तो नेहमी लोकांना वेदना देत आला होता. आजपर्यंत त्याने स्वतःवर साधा एक ओरखडाही येऊ दिला नव्हता. आरवी यावेळी रुग्णालयात होता आणि त्याची नजर एका खासगी खोलीत म्हणजे प्रायव्हेट रूम असलेल्या जुनूनवर खिळली होती, जिथे डॉक्टर तिच्यावर उपचार सुरू करत होते. काचेच्या दारातून तो जुनूनला पाहू शकत होता. तिला वेदनेत पाहून त्याला अक्षतच्या वेदनेची अजिबात जाणीव होत नव्हती. जुनूनच्या डोळ्यात अश्रू होते, कारण डॉक्टर तिच्यावर जी प्रक्रिया करणार होते त्या प्रक्रियेची तिला भीती वाटत होती. ती डॉक्टरांकडे आरवीबद्दल विचारत होती, पण डॉक्टर तिला समजावून सांगत होते की आरवी यावेळी आत येऊ शकत नाही, कारण आरवीने स्वतःच नकार दिला आहे. तो आपल्या जुनूनला वेदनेत पाहू शकत नव्हता. जर त्याने तिला त्या वेदनेत पाहिले असते तर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्याने ती थांबवायला लावली असती. त्याने मन तर पक्के केले होते की तो जुनूनला पूर्णपणे ठीक करेल, पण आता जुनूनला अनेक वेदनांमधून जावे लागणार होते, ज्याचा विचार करून आरवीला आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करणे भाग पडले. एकीकडे तो जुनूनचे अश्रू पाहत होता, तर दुसरीकडे त्याच्या कानात ब्लूटूथ लागलेले होते, ज्यावर त्याला अक्षतच्या किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाज सतत ऐकू येत होता. आणि काही वेळाने त्याने फोन डिस्कनेक्ट केला. तिथे जुनूनही आता बेशुद्ध झाली होती, कारण डॉक्टरांनी तिला बेशुद्धावस्थेचे इंजेक्शन दिले होते, जेणेकरून तिला कमीत कमी वेदना व्हाव्यात. मात्र जेव्हा ती शुद्धीवर येणार होती तेव्हा तिला खूप जास्त वेदना होणार होत्या. अंदाजे 2 तासानंतर जुनूनचे डोळे उघडले आणि ती वेदनेने विव्हळली. तिला तिच्या शरीरात असे वाटत होते जणू काटे टोचत आहेत. तिने आपला हात अंथरुणावरून उचलण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाच तिला जाणीव झाली की कोणीतरी तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून ठेवला आहे. तिने आपला चेहरा उजव्या बाजूला वळवला तेव्हा तिला समोर आरवी दिसला, जो आपले डोके झुकवून तिथेच बसला होता. ती आरवीकडे पाहत म्हणाली, "मला वेदना होत आहेत मिस्टर गँगस्टर." आरवीने तिच्याकडे न पाहताच म्हटले, "वेदना सहन करायला शिक जानम." जुनून रडतच म्हणाली, "मला नाही शिकायचे. तुम्ही असताना मला कधी कोणती वेदना होऊच शकत नाही, तर मग मी वेदना सहन करायला का शिकू?" आरवीने अजूनही तिच्याकडे पाहिले नाही आणि म्हणाला, "पण कधी कधी इच्छा नसतानाही नशीब आपल्यासोबत असं काही करते की आपल्याला वेदना सहन कराव्याच लागतात जानम." जुनून अजूनही रडत म्हणाली, "पण माझे मिस्टर गँगस्टर नशिबाशी लढायला जाणतात आणि माझ्यासाठी ते कोणाशीही लढू शकतात. मग नशीब तर काय चीज आहे? बस एकच गोष्ट आहे ती जी ते करू शकत नाहीत, आणि ती म्हणजे आपल्या भावना लपवणे. प्रयत्न तर ते खूप चांगला करतात, पण मीही तर त्यांची जानम आहे ना." त्यांच्या डोळ्यात न पाहताही मी त्यांच्या अश्रूंना ओळखू शकते. तिचे बोलणे ऐकून आरवीने नजर वर करून तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात खरोखरच गडद लालसरपणा दाटला होता, आणि आज लालसरपणाच नाही तर त्याच्या डोळ्यातून अश्रूही दिसत होते. त्याच्या त्या अश्रूंना पाहून पण जुनून एका क्षणासाठी गोठूनच गेली, पण पुढच्या क्षणी ती पुन्हा एकदा रडू लागली आणि रडतच म्हणाली, "मला नाही करून घ्यायचं हे ट्रीटमेंट." आरवी रागाने म्हणाला, "का?" जुनून अत्यंत निराश होऊन म्हणाली, "कारण तुम्हाला वेदना होतात." आरवीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि जुनून हळूच म्हणाली, "मी स्वतःवरील वेदना सहन करू शकते मिस्टर गँगस्टर, पण तुमच्यावरील वेदना, तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्या सहन करू शकत नाही. आणि मला वेदनेत पाहून तुम्हाला किती त्रास होत असेल याचा अंदाज मी लावू शकते. म्हणूनच मला हे सगळं नाही करून घ्यायचं. प्लीज तुम्ही डॉक्टरांना नकार द्या. आपण परत इंडियाला जाऊया. तसेही तुम्हाला तर माझ्या बॉडीने काहीच फरक पडत नाही ना. एक माझी हंबल रिक्वेस्ट आहे, तुमचे प्रेम तर बदलणार नाही." तिचे बोलणे ऐकून आता आरवी हसला आणि तिच्या गालावर आपला हात ठेवून म्हणाला,
माझे प्रेम तुझ्यासाठी कधीच बदलू शकत नाही जानम, पण तुला हे ट्रीटमेंट करून घ्यावेच लागेल. माझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी, जेणेकरून जेव्हा तू स्वतःला पाशील तेव्हा तुला तो क्षण कधीच आठवणार नाही, जो तुझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता. मला माझ्या जानमला नेहमी हसताना पाहायचे आहे आणि त्या हास्यासाठी मला हे वाईट डाग कायमचे पुसून टाकावे लागतील. थोडी वेदना होईल, थोडे तू सहन कर, थोडं मी सहन करेन आणि मग सगळं काही ठीक होईल. त्याचे हे बोलणे ऐकत जुनून हसत होती. जे प्रेम तिला आरवीकडून मिळत होते तसेच प्रेम तिला तिचे आई बाबा देत असत. तिच्या चेहऱ्यावर एक शांतता पसरली आणि आरवी हसत म्हणाला, आता घरी जायचे. जुनूनने होकारार्थी मान हलवली. काही वेळानंतर ते दोघेही ओरा बंगलोसाठी रवाना झाले. जेव्हा ते लोक घरी पोहोचले तेव्हा आरवी अक्षतला रूममध्ये घेऊन आला आणि त्याला आराम करायला सांगून तिथून निघून गेला. जुनूनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न तेव्हा आरवी जुनूनला रूममध्ये घेऊन आला आणि तिला आराम करायला सांगून तिथून निघून गेला. जुनूनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला कारण तिला आरवीसोबत थोडा वेळ घालवायचा होता. पण जेव्हा आरवीने सांगितले की त्याला खूप महत्त्वाचे काम आहे तेव्हा ती त्याला जास्त काही बोलू शकली नाही. दुसरीकडे आरवी बंगल्यातून बाहेर पडताच लगेच आपल्या गाडीत बसून पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला. त्याच्या चेहऱ्यावर एक हलके गूढ स्मित होते. इकडे पोलीस स्टेशनमध्ये अक्षत वेदनेने रडत होता. तो पूर्णपणे तडफडत होता, पण इन्स्पेक्टर जणू त्याचा जीव घेण्यासाठीच टपले होते. जेव्हा इन्स्पेक्टर स्वतः त्याला मारून मारून थकले तेव्हाच ते आराम करण्यासाठी बाहेर निघून गेले. अक्षतच्या विव्हळण्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. तेव्हाच आरवी पोलीस स्टेशनच्या आत आला. आत येताच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव एकदम बदलले. गाडी चालवताना तो हसत होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि राग दिसत होता. त्याने इन्स्पेक्टरकडे पाहिले तेव्हा इन्स्पेक्टर आपल्या जागेवरून उभे राहिले. पुढच्या क्षणी आरवी थेट लॉकअपच्या दिशेने गेला. तिथे अक्षतला पाहून आधी तर त्याच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल आले, पण लगेच दुसऱ्या क्षणी तो अत्यंत रागाने भरलेल्या आवाजात ओरडला, माझ्या भावाची ही अवस्था करण्याची हिंमत कोणाची झाली? त्याचा आवाज ऐकून अक्षतने, ज्याने आपले डोळे बंद केले होते, ते लगेच डोळे उघडले आणि दरवाजाकडे पाहिले. तिथे आरवीला पाहून त्याला सर्व जणू वेदनांमधून मुक्ती मिळाल्यासारखे वाटले. न्यूयॉर्क पोलीस स्टेशन. अक्षतने आरवीला समोर पाहताच त्याच्या चेहऱ्यावर ते सुटकेचे भाव आले. त्याला खूप दिलासा मिळाला. तो आपल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला इतका टॉर्चर करण्यात आला होता की सध्या कोणाच्या मदतीशिवाय उठणेही त्याला शक्य नव्हते. आरवी मात्र त्याला या अवस्थेत पाहून मनातल्या मनात एक सुकून अनुभवत होता. जर अक्षतने गप्पपणे आपली चूक मान्य केली असती, स्वतःची चूक स्वीकारली असती, कदाचित जुनूनची माफी मागितली असती तर आरवीने त्याला एवढी मोठी शिक्षा दिली नसती. पण अक्षतने तर आरवीलाच फसवणे सुरू केले होते. आजपर्यंत आरवीला अक्षतवर कधीच संशय आला नव्हता, पण जेव्हा त्याला अक्षतबद्दल सर्व काही समजले तेव्हा त्याने आणखी गोष्टींची माहिती काढली. त्यानंतर आरवीला समजले की अक्षतने केवळ जुनूनसोबतच वाईट केले नाही, तर अनेक मुलींसोबत तो गैरवर्तन करून चुकला आहे. एवढेच नाही, तो आरवीलाही फसवतो आहे. आरवीच्या न जाणे किती डील्स त्याने आरवीच्या बाजूने कॅन्सल करून स्वतः हँडल केल्या होत्या, जेणेकरून त्याचा नफा त्याला आरवीसोबत शेअर करावा लागू नये आणि तो त्या पैशावर स्वतः मजा करू शकेल. इन्स्पेक्टर लगेच आरवीजवळ आले आणि म्हणाले, मिस्टर आरवी, हा तुमचा भाऊ आहे का? आरवीने त्यांच्याकडे गंभीर नजरेने पाहिले आणि म्हणाला, आता मला तुम्हाला ही गोष्ट सांगावी लागेल का? इन्स्पेक्टर लगेच म्हणाले, सॉरी, पण मला ही गोष्ट माहीत नव्हती. आम्ही याला ड्रग्जसोबत पकडले आहे आणि विचारपूस केल्यावर हा आम्हाला त्याच्या पार्टनरचे नाव सांगत नव्हता, म्हणून आम्ही याच्याशी अशा प्रकारे वर्तन. ते पुढे काही बोलणार त्याआधीच आरवी कडक आवाजात म्हणाला, आत्ताच्या आत्ता हा दरवाजा उघडा. हे बोलताना त्याने सेलच्या दरवाजाकडे पाहिले. इन्स्पेक्टर काहीच बोलू इच्छित होते पण आरवीच्या रागीट नजरेसमोर ते काहीच बोलू शकले नाहीत आणि त्यांनी लगेच दरवाजा उघडला. अक्षत हे सर्व पाहून हैराण होता, कारण तो गेल्या अनेक वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये राहत होता, पण इन्स्पेक्टरने त्याला अशा प्रकारे तोडले होते जणू तो कोणी लहानसहान माणूस असावा आणि आरवीला अशा प्रकारे ट्रीट करत होते जणू तो पूर्ण जगाचा राजाच आहे. जसा सेलचा दरवाजा उघडला, आरवी लगेच अक्षतला खाली जमिनीवरून उचलले आणि म्हणाला, तू एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये होतास तर तू मला कॉल का नाही केलास? अक्षत वेदनेने विव्हळत म्हणाला, मी तुम्हाला कॉल केला होता भाई,
पण तुमच्याशी बोलणे होऊ शकले नाही आणि या लोकांनी मला तुमच्याशी पुन्हा बोलण्याची संधीच दिली नाही. त्याच्या बोलण्यावर आरवीने पुन्हा एकदा रागाने इन्स्पेक्टरकडे पाहिले आणि म्हणाला, खबरदार, जर आज नंतर तुम्ही लोकांनी माझ्या भावाला हात लावला तर तुमचे हात सुरक्षित आहेत एवढाच आनंद माना, नाहीतर जे तुम्ही माझ्या भावासोबत केलं आहे त्यानंतर माझं मन करत आहे की मी तुमचे हात तोडून टाकावे. इन्स्पेक्टर आपले डोके खाली करून उभे होते. त्यांना माहीत होते की आरवी हे सर्व नाटक करत आहे, कारण हे सर्व आधीच ठरले होते. आरवी अक्षतला घेऊन तिथून बाहेर पडला. ज्याने अक्षतला गाडीत बसवले आणि त्याच्याकडे पाहतच म्हणाला, गाडी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया आधी. अक्षत लगेच म्हणाला, नाही, मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचे भाई, मला प्लीज तुम्ही फार्म हाऊसवर घेऊन चला. आरवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला आणि विचारले, फार्म हाऊसवर का? त्याचा प्रश्न ऐकून अक्षतच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याच्याकडे काही उत्तरच नव्हते. तो या अवस्थेत घरी अजिबात जाऊ इच्छित नव्हता. जर जुनूनने त्याला या अवस्थेत पाहिले असते आणि आरवीसमोर गोंधळ घातला असता तर आत्ता कुठे त्याचे श्वास चालत होते, पण त्यानंतर आरवी त्याचे काय हाल करेल याचा नेम नव्हता. तो काही बोलणार त्याआधीच आरवीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी जाणतो तू आयशाच्या विचाराने हे बोलत आहेस. ओरा बंगला, तू तिथे असे बोलत असशील कारण तुला आयशासमोर या अवस्थेत जायचे नव्हते, पण काळजी करू नकोस, मी सांगून टाकेन की तुझ्यावर काही लोकांनी हल्ला केला आणि तुझ्याकडे ना हत्यार होती ना तुझे गॉडफादर्स बॉडीगार्ड्स, त्यामुळे त्या लोकांना संधी मिळाली. काळजी करू नकोस, मी तुला लाजिरवाणं वाटू देणार नाही. अक्षत त्याच्या ह्या बोलण्यावर काहीच उत्तर देऊ शकला नाही आणि आरवीने गाडी ओरा बंगल्याच्या दिशेने पुढे घेतली. काही वेळातच ते लोक ओरा बंगल्यावर पोहोचले. आरवी अक्षतला सहारा देत आत आला. ती एका जागी गोठून गेली होती, जणू तिचे हातपाय कापू लागले होते आणि श्वास दीर्घ होऊ लागला होता. भीतीमुळे तिची प्रकृती खालावत चालली होती. दुसरीकडे आरवी यावेळी जुनूनकडे पाहत नव्हता, कारण त्याला जराही संशय येऊ नये अशी त्याची इच्छा होती. यावेळी त्याला हवे होते की जुनूनने आपली भीती विसरून त्याच्या जवळ यावे आणि त्याला अक्षतबद्दल सांगावे. तिथे अक्षतने जशी जुनूनची नजर स्वतःवर पाहिली त्याने लगेच आपला चेहरा खाली झुकवला. आयशा जी जिन्यापाशी उभी होती तीही लगेच अक्षतजवळ आली आणि म्हणाली, हे काय आहे अक्षत, तुझी ही अवस्था कोणी केली? काय झाले तुला? तू 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 ठीक तर आहेस ना? तिच्या स्वतःच्या पायात वेदना होत होत्या, पण अक्षतला पाहून ती आपल्या वेदना विसरून गेली होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. आरवी आयशाकडे पाहत म्हणाला, तू अक्षतला आत घेऊन जा, तोपर्यंत मी डॉक्टरला फोन करतो. आयशाने लगेच होकारार्थी मान हलवली आणि ती अक्षतला आत घेऊन गेली. दुसरीकडे जुनूनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते, पण आरवी अजूनही तिच्याकडे पाहत नव्हता. तो आपल्या फोनवर बोलत होता. डॉक्टरला फोन करण्याच्या बहाण्याने तो अजूनही तिच्यापासून दूरच होता. पण जसा आरवीने फोन डिस्कनेक्ट केला आणि तो जुनूनजवळ आला, तो तिच्याकडे पाहत म्हणाला, काय झाले जानम, तू रडत का आहेस? त्याचा प्रश्न ऐकून जुनून एकदम भानावर आली. ती लगेच म्हणाली, मिस्टर गँगस्टर. आरवीने तिच्या गालावर अत्यंत प्रेमाने आपला हात ठेवला आणि म्हणाला, हो मीच आहे, काय झाले? तू एकदा भूत तर नाहीच ना पाहिलं एखादं? जुनून रडत म्हणाली, ते जे तुमच्यासोबत होते ते कोण होते? आरवी हसून म्हणाला, तो माझा भाऊ अक्षत आहे. तू तर त्याला भेटली नाहीस आणि सध्या तो तुला भेटण्याच्या परिस्थितीत नाही आहे. त्याचे काही लोकांशी भांडण झाले होते, त्यामुळे त्याची अशी अवस्था झाली आहे. पण तू काळजी करू नकोस, तो लवकरच ठीक होईल. पण तू का रडत आहेस? जुनून त्याचे बोलणे ऐकून फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली. ती काही बोलूच शकत नव्हती. आरवीचा भाऊच तिचा रेपिस्ट आहे हे ती आरवीला कशी सांगणार हे तिला समजत नव्हते. या क्षणी तिला आपला श्वास घेणे कठीण वाटत होते. डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. पण कसं तरी तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, मी त्यांची अवस्था पाहून रडू लागले. तुम्हाला तर माहीतच आहे ना की मला कोणाचे दुःख पाहवत नाही आणि त्यांना तर इतक्या जखमा झाल्या आहेत, मग मी रडल्याशिवाय कशी राहू शकते? तिचे बोलणे ऐकून आरवीने रागाने आपले दात ओठ खाल्ले. यावेळी त्याला जुनूनवर प्रचंड राग येत होता. वारंवार तिला समजावून सांगूनही आरवीला तिच्या गुन्हेगारांना शिक्षा करायची आहे, मग तो कोणीही असो याची खात्री पटवून देऊनही ती गप्प होती. त्याला आपल्या जानमच्या रेपिस्टला तीच वेदना द्यायची होती जी त्यांनी त्याच्या जानमला दिली होती. वारंवार तिला विनंती करूनही की तिने तिच्या गुन्हेगारांबद्दल सांगावे
जुनून पुन्हा एकदा गप्पच राहिली होती. तो आपल्या तीक्ष्ण नजरेने जुनूनकडे पाहत राहिला आणि जुनूनने आता त्याच्यापासून आपली नजर चोरली. ती इकडे तिकडे पाहत म्हणाली, आता तुम्ही तुमच्या भावाकडे जा मिस्टर गँगस्टर. मला वॉशरूममध्ये जायचे आहे. मी शॉवर घेतला नाही आहे. मला शॉवर घ्यायचा आहे. त्यानंतर मीही तुमच्या भावाला भेटायला येते. आता तुम्ही जा. त्यांना तुमची गरज असेल. हे बोलून ती लगेच खोलीच्या आत आली आणि वॉशरूमच्या दिशेने निघून गेली. आरवीने रागाने आपल्या मुठी आवळल्या होत्या. ती वॉशरूमच्या आत जाताच त्याने जोरात आपला हात भिंतीवर मारला, ज्यामुळे भिंतही जणू हादरून गेली. त्याने आपल्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, मी किती वेळा मी तुझ्यासाठी स्वतःला शिक्षा देऊ जाणं. फक्त एकच अपेक्षा होती तुझ्याकडून की तू तुझ्या मनातील गोष्ट मला सांगशील. जे काही तुझ्या मनात आहे ते तू माझ्यासमोर मांडशील. तू हे भित्रेपण सोडून बिनधास्तपणे बोलणे शिकशील. किमान मला तरी तुझ्या गोष्टी, तुझ्या भीती, तुझा भूतकाळ लपवू नकोस माझ्यापासून. पण तू मला कधीच समजून घेऊ शकत नाहीस. पण काही हरकत नाही. कंटिन्यू रीडिंग. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हाय पॉईंट द्या. लवकरच भेटू एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.